मित्रांनो नमस्कार, मी श्रीकांत देशपांडे. डिजिटल विज्ञान या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. मित्रांनो, आजच्या या महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये SSC बोर्ड परीक्षा 2022 साठी इयत्ता 10वी विज्ञान भाग 2 या विषयाच्या प्रश्न 4थ्यामधील जो की 5 मार्कांसाठी आपल्याला बोर्ड परीक्षेमध्ये विचारला जातो, तर या प्रश्न 4थ्याची आपण चांगल्या प्रकारे तयारी करून घेणार आहोत. म्हणजेच प्रश्न क्रमांक 4थ्यामध्ये आपल्याला कोणत्या प्रकारचे प्रश्न येतील, ते प्रश्न कसे लिहायचे, त्या प्रश्नांच्या उत्तराच्या स्पष्टीकरणासह आपण माहिती अभ्यासणार आहोत. त्याचबरोबर मित्रांनो, इयत्ता 10वी विज्ञान भाग 2 या विषयाच्या क्वेश्चन बँकेचे सोल्युशन्स त्याचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत. त्याची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल. यासोबतच विज्ञान भाग 2 साठी बोर्ड परीक्षेच्या सरावासाठी आपण एकूण 9 सराव प्रश्नपत्रिका आपल्या चॅनलवरती अपलोड केलेल्या आहेत. त्या सर्व प्रश्नपत्रिकांच्या उत्तरांच्या PDF ची लिंक देखील तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल. यासोबतच विज्ञान भाग 2 साठी बोर्ड परीक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे मुद्दे कोणते आहेत यावर आधारित देखील एक व्हिडिओ आपण अपलोड केलेला आहे. त्याची देखील लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेलच. तर प्रश्न 4था आपल्याला बोर्ड परीक्षेमध्ये असतो की खालील प्रश्न सोडवा. यामध्ये आपल्याला 2 उपप्रश्न देण्यात येतात. त्यापैकी कोणताही एक उपप्रश्न आपल्याला सोडवायचा असतो. हा एकूण 5 गुणांसाठी असतो. चला तर यातील पहिला उपप्रश्न सोडवूया की उत्क्रांतीच्या सिद्धांतास पुष्टी देणारे कोणते 5 पुरावे स्पष्ट करा. तर या ठिकाणी आपल्याला सिलेबसमध्ये विविध पुरावे दिलेत. त्यापैकी कोणते 5 पुरावे आपल्याला या ठिकाणी लिहायचे आहेत. तर पहिला पुरावा मित्रांनो, बाह्यरूपकीय पुरावे. तर प्राण्यांच्या तोंडांची रचना, डोळ्यांचे स्थान, नाकपुड्या तसेच कानांची रचना आणि अंगावरील दाट केस इत्यादी समान वैशिष्ट्ये हे प्राण्यामध्ये आढळतात. तर वनस्पतींमध्ये पानांचा आकार, शिराविन्यास, पर्णदेठ, पानाची रचना इत्यादी समान वैशिष्ट्ये आढळत असतात. आता यामुळेच त्यांचा उगम समान आहे व ते एकाच पूर्वजापासून उत्क्रांत झालेले असावेत हे सिद्ध होतं. तर याला म्हणायचं बाह्यरूपकीय पुरावे. त्यानंतर शरीरशास्त्रीय पुरावे. आता आपल्याला पुस्तकामध्ये एक आकृती दिली मित्रांनो, त्यावर आधारित हे वर्णन आहे. तर मानवी हात, मांजरीचा पाय, वटवाघळाचा चर्मपर व देवमाशाचा पर यांच्या रचनेत भिन्नता असते. त्या प्राण्यात असलेल्या या अवयवांचा उपयोगही वेगवेगळा आहे, परंतु प्रत्येक अवयवामधील हाडांच्या रचनेत व हाडांच्या जोडणीत असणारे साम्य त्या सर्वांचे पूर्वज समान असावेत याकडे निर्देश करते. त्यानंतर अवशेष अंगे. तिसरा पुरावा आहे की सजीवामधील ऱ्हास पावलेली किंवा अपूर्ण वाढ झालेली निरुपयोगी इंद्रिये अथवा अंगे म्हणजे अवशेष अंगे आहेत. अस्तित्वात असलेल्याच इंद्रियात क्रमाक्रमाने बदल घडवून नवी होती अंगे किंवा इंद्रिय उत्पन्न होत असतात. आता भिन्न पर्यावरणामध्ये जगण्यासाठी सजीवांना अशा प्रकारच्या बदलांची गरज असते, परंतु इतर वेगवेगळ्या परिस्थितीत अशी इंद्रिय ही निरुपयोगी किंवा हानिकारक ठरतात. नैसर्गिक निवडीच्या प्रक्रियेने हजारो वर्षांनी अशी निरुपयोगी इंद्रिये नाहीशी होऊ शकतात. आता रवंथ करणाऱ्या प्राण्यांसाठी उपयुक्त असणारे आंत्रपुच्छ मानवाला मात्र निरुपयोगी असते. मानवाच्या शरीरात असणारी इतर अवशेषांगे म्हणजे माकड हाड, अक्कलदाढा, अंगावरील केस आणि कानांचे स्नायू हे सर्व काही मानवामधील अवशेषांगे आहेत. पुढे भ्रूण विज्ञान विषयक पुरावे. निरनिराळ्या पृष्ठवंशी प्राण्यातील भ्रूणवाढीचा अभ्यास केल्यास असे दिसून येते की प्रारंभिक अवस्थेत या भ्रूणांमध्ये खूपच साम्य असते. जसा जसा विकास होत जातो तसे तसे हे साम्य कमी कमी होत जाते. सुरुवातीच्या साम्यावरून असे म्हटले जाते की सर्व पृष्ठवंशी प्राण्यांचे पूर्वज हे एकच होता. या पुढील पुरावा म्हणजे पुराजीव विषयक पुरावे. यालाच आपण जीवाश्म विज्ञान विषयक पुरावे असेही म्हणत असतो. त्यामध्ये आपल्याला 2 गोष्टींची माहिती घ्यायची आहे. ते म्हणजे जीवाश्म म्हणजे काय व कार्बनी वयमापन म्हणजे काय. तर मित्रांनो, जीवाश्माविषयी अगोदर माहिती घेऊया. सजीवांच्या उत्क्रांतीचे रहस्य पृथ्वीच्या उदरात असलेल्या जीवाश्मामध्ये दडलेले आहे. निरनिराळ्या नैसर्गिक आपत्तींमुळे मोठ्या प्रमाणावर सजीव गाडले गेले होते. या सजीवांचे अवशेष व ठसे जमिनीखाली सुरक्षितरित्या जीवाश्म म्हणजेच फॉसिल्स म्हणून टिकून राहतात.
तर यावरून देखील आपण सजीवाच्या उत्क्रांतीचे पुरावे शोधू शकतो. त्यानंतर कार्बनी वयमापन. कार्बनी वयमापन ही कालमापनाची एक पद्धत आहे. प्राणी अथवा वनस्पती जिवंतपणी सतत कार्बन ग्रहण करीत असतात आणि सजीव जिवंत असताना कार्बनची जी 2 स्तंभस्थानिक आहेत, कार्बन 12 व कार्बन 14, यांचे प्रमाण सारखे असते. परंतु सजीव मृत झाल्यावर हे कार्बन ग्रहण थांबते. आता त्या क्षणापासून त्या सजीवाच्या शरीरामधील कार्बन 14चा ऱ्हास ही एकच प्रक्रिया सतत सुरू असते. कारण कार्बन 14 हे किरणोत्सारी आहे, परंतु कार्बन 12 हे किरणोत्सारी नसतो. त्यामुळे मृत वनस्पती किंवा प्राणी यांच्या शरीरातील कार्बन 14 यांचे गुणोत्तर सतत बदलत राहते. आणि या कार्बनी वयमापन करण्याकरिता कार्बन 14चे कार्बन 12शी असणारे गुणोत्तर विचारामध्ये घेतले जाते व या पद्धतीच्या मदतीने आपण एखाद्या मृत अवशेषावरून त्या सजीवाचं वय किती असू शकतं याचा आपण एक अंदाजा लावू शकतो. पुढे जाऊया पुढील प्रश्नाकडे. पुढचा प्रश्न, प्रतिलेखन व उत्परिवर्तन थोडक्यात स्पष्ट करा. तर मित्रांनो, प्रतिलेखन म्हणजे काय? तर या प्रक्रियेमध्ये DNA वरील जनुकांच्या साखळीनुसार mRNA तयार होत असतो. हे सर्व काही प्रथिन संश्लेषणामधील पद्धत आहे मित्रांनो, किंवा एक टप्पा आहे प्रतिलेखन. आता यासाठी DNAचे दोन्ही धागे अलग होतात. त्यासाठी एका विकाराची आवश्यकता असते. ते सर्वांची नावे इथे दिले आहेत आणि त्यातील एका धाग्यातील न्यूक्लियोटाइडच्या क्रमवार रचनेनुसार mRNA वर न्यूक्लियोटाइड्सचा एक पूरक क्रम येत असतो. आता DNA मधील थायमिनऐवजी mRNA मध्ये युरॅसिलचा अंतर्भाव किंवा सहभाग असतो. प्रतिलेखन पेशी केंद्रकात होते, मात्र DNA वरील सांकेतिक संदेश घेऊन तयार झालेला mRNA हा परत पेशी द्रव्यामध्ये येतो. हा संदेश एका ट्रिपलेट कोडांच्या स्वरूपामध्ये असतो. म्हणजेच प्रत्येक अमिनो आम्लाकरिता असलेले संकेत 3 न्यूक्लियोटाइडच्या संचाच्या स्वरूपात असतात. त्यासाठी तुम्हाला ही आकृती देखील काढणे आवश्यक आहे मित्रांनो. पुढे जाऊया. उत्परिवर्तन. जनुकामधील एखाद्या न्यूक्लियोटाइडने अचानक आपली जागा बदलल्यामुळे जो लहानसा बदल घडून येतो त्याला आपण उत्परिवर्तन किंवा म्युटेशन असं म्हणतो. त्याची आकृती लक्षात घ्या. हे तुम्हाला उत्तर लिहित असताना आकृती काढणंही आवश्यक आहे. आता जनक पेढीतील जनुकांमुळे त्यांचे सारखेच सजीव निर्माण होतात, कारण मातापित्याची जनुके जशीच्या तशी पुढच्या पिढीमध्ये संक्रमित केली जातात. मात्र उत्परिवर्तन झाल्यामुळे पुढच्या पिढीचे गुणधर्म काही प्रमाणात बदलतात. उत्परिवर्तन 2 प्रकारचे असते, एक किरकोळ व लक्षणीय. सिकल सेल ॲनिमियाची जनुकीय विकृती उत्परिवर्तनामुळे निर्माण होते आणि किरकोळ उत्परिवर्तन सातत्याने चालत राहते. या अखंड प्रक्रियेमुळे उत्क्रांती होते, म्हणजे सजीवामध्ये अगोदरच्या पिढीपेक्षा पुढच्या पिढीमध्ये नवनवीन बदल होत असतात आणि डार्विनच्या नैसर्गिक निवडीच्या सिद्धांतांचे समर्थन करत असते. त्याची ही आकृती आपल्याला उत्तर लिहित असताना काढणे आवश्यक आहे मित्रांनो. पुढचा प्रश्न, खालील आकृतीचे निरीक्षण करून प्रश्नांची उत्तरे लिहा. त्या ठिकाणी 3 आकृती आपल्याला दिलेत मित्रांनो आणि त्यानुसार खाली काही प्रश्न दिलेत. तर या आकृतीमधील प्राण्याचे नाव आहे ते म्हणजे डकबिल प्लॅटिपस. पुढील आकृतीमधील जो प्राणी दाखवला आहे ब मध्ये त्याचं नाव दिले ते म्हणजे लंगफिश आणि पुढील क आकृतीमधील जो प्राणी आहे त्याचं नाव आहे पेरिपॅटस. त्यानंतर पुढचा प्रश्न, या आकृतीवरून कोणत्या उत्क्रांतीच्या पुराव्याचा बोध होतो? तर हे सर्व आहेत जोडणारे दुवे. त्यानंतर त्या उत्क्रांतीच्या पुराव्याची व्याख्या लिहायची आपल्याला. तर काही वनस्पती व प्राणी यांच्यात काही शारीरिक लक्षणे अशी असतात की त्यावरून त्यांचा दुसऱ्या 2 भिन्न गटाशी संबंध जोडता येतो, म्हणून अशा प्रकारच्या प्राण्यांना जोडणारे दुवे असं म्हटलं. पुढचा प्रश्न तो म्हणजे नामनिर्देशित आकृती काढा. या ठिकाणी 4 आकृत्या दिलेत मित्रांनो. आवृत्तबीजी वनस्पतीमधील द्विफलन, मानवी पुरुष प्रजनन संस्था, बीजाणू निर्मिती आणि स्त्री प्रजनन संस्था यांच्या आपल्याला आकृत्या काढायच्या व त्यांना योग्य प्रकारे नावं द्यायची आहेत. पहिली आकृती आहे हे म्हणजे आवृत्तबीजी वनस्पतीमधील द्विफलन. हे सर्व आकृती आपल्या पुस्तकामध्ये आहेत मित्रांनो. त्यानंतर ब, मानवी पुरुष प्रजनन संस्था,
त्यानंतर पुढे क बीजाणू निर्मिती आणि शेवटी ड मानवी स्त्री प्रजनन संस्था। त्यानंतर खालील आकृतीचे निरीक्षण करून पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा। वरील आकृती काय दर्शवते? तर मानवी स्त्री शरीरामधील आर्तव चक्र किंवा ऋतुचक्र ही दर्शवत आहे। त्यानंतर या प्रक्रियेत कोणकोणत्या अवयवांचा सहभाग असतो? तर यामध्ये अंडाशय, गर्भाशय, योनी इत्यादी अवयवांचा सहभाग असतो। तर या प्रक्रियेत कोणकोणती संप्रेरके सहभाग घेतात? तर यामध्ये पुटिका ग्रंथी संप्रेरक, ल्युटिनायझिंग संप्रेरक, यालाच आपण पित्तपिंडकारी संप्रेरक किंवा ल्युटिनायझिंग हॉर्मोन असं देखील म्हणत असतो। त्याचबरोबर एस्ट्रोजन, प्रोजेस्टेरॉन ही 4 संप्रेरके भाग घेत असतात। हे बदल पुन्हा पुन्हा किती दिवसांनी घडत असतात? तर हे बदल दर 28 ते 30 दिवसांच्या कालावधीने घडत असतात। तर मित्रांनो, या सर्व व्हिडिओचं PDF मी पुढील व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे, त्यामुळे नक्कीच पुढचा देखील व्हिडिओ पहा। वरील प्रक्रिया सुरू असताना स्त्रीचे शरीर अशुद्ध असते, या विधानाबाबत तुमचे मत काय आहे ते स्पष्ट करा। तर ऋतुचक्र ही एक नैसर्गिक प्रक्रिया असून ही प्रक्रिया सुरू असताना स्त्रीचे शरीर अशुद्ध असते हे विधान पूर्णपणे चूक आहे। या उलट ऋतुचक्रातील 4 ते 5 दिवसांचा जो रजस्त्रावाचा कालावधी असतो, यामध्ये स्त्रीला वेदना होत असतात, तसेच मोठ्या प्रमाणावर रक्तस्राव झाल्याने तिला अशक्तपणा देखील जाणवत असतो आणि या काळामध्ये स्त्रीला संसर्गाचा धोका देखील असतो। ह्या सर्व कारणांमुळे या दिवसांमध्ये विशेष वैयक्तिक स्वच्छतेबरोबरच स्त्रीला विश्रांतीची देखील गरज असते। पुढचा प्रश्न, वनस्पतीमधील लैंगिक प्रजनन प्रक्रिया आकृतीच्या मार्फत स्पष्ट करा। तर मित्रांनो, या मुद्द्यावर आधारित आपण एक व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे आणि हा मुद्दा आपण एका ॲनिमेशनच्या मदतीने पूर्णपणे स्पष्ट केलेला आहे। तुम्ही हा व्हिडिओ एकदा नक्की पहा, म्हणजे यामध्ये जे ॲनिमेशन दिलेलं आहे त्या ॲनिमेशनच्या मदतीने ही प्रक्रिया तुम्हाला पूर्णपणे स्पष्ट होईल। तर वनस्पतीमधील लैंगिक प्रजनन फुलांच्या साहाय्याने होत असते। पुमंग आणि जायंग हे वनस्पतीमधील अनुक्रमे नर आणि मादी हे भाग आहेत। स्त्री केसराच्या प्रत्येक बीजांडामध्ये अर्ध गुणसूत्री विभाजनाने भ्रूणकोश तयार होतात। यात एक द्विगुणित अंडपेशी आणि 2 एकगुणित ध्रुवीय केंद्रके तयार होत असतात। आता परागीभवन क्रियेने परागकोशातील परागकण स्त्री केसराच्या कुक्षीवर स्थानांतरित होत असतात व त्या ठिकाणी ते अंकुरित होतात। त्यानंतर यामुळे 2 पुंगमक आणि एक दीर्घ परागनलिका त्या परागकणापासून तयार होते। ही आकृती देखील आपल्याला काढणे आवश्यक आहे। तर या ठिकाणी परागकण पासून परागनलिका तयार झाली व त्या ठिकाणी 2 पुंगमक तयार झालेले आहेत। तुम्ही आकृतीमध्ये पाहू शकता की या ठिकाणी हे पुंगमक तयार झालेले आहेत। पुढे जाऊया। 2 पुंगमक वाहून नेणारी परागनलिका कुक्षिग्रंथामार्गे बीजांडातील भ्रूणकोशात पोहोचते। तिथे परागनलिकेचे अग्र फुटून पुंगमक भ्रूणकोशामध्ये सोडले जाते। त्यातील एक पुंगमक, कारण या ठिकाणी ह्या परागनलिकेमध्ये 2 पुंगमक आहेत, त्यातील एक पुंगमक अंडपेशीशी संयोग पावतो आणि युग्मनस तयार होते आणि या प्रक्रियेला फलन असं म्हणायचं आहे। आता उर्वरित दुसरे पुंगमक 2 ध्रुवीय केंद्रकाशी संयोग पावून भ्रूणपोष तयार होते। या प्रक्रियेत 2 पुंगमक भाग घेतात म्हणून याला द्विफलन असं म्हटलं जातं। फलन झाल्यानंतर बीजांडाचे रूपांतर बीजात आणि अंडोशयाचे रूपांतर फळात होते। या बीजाचे बीजांकुरण झाल्यानंतर नवीन रोपटे तयार होते आणि अशा रीतीने वनस्पतीमध्ये लैंगिक प्रजनन होत असते। पुढचा प्रश्न, खालील आकृतीचे निरीक्षण करा आणि या ठिकाणी जे नामनिर्देशन केलेले आहे ते भाग ओळखून त्या प्रत्येक भागाचे कार्य लिहा। तर या ठिकाणी नाम निर्देशन लक्षात घ्या, इथं अ, त्यानंतर हे ब, त्यानंतर हे क आणि ड हे अशा प्रकारचे नामनिर्देशन केलेले आहेत। हे प्रत्येकाचं आपल्याला नाव सांगायचं व कार्य लिहायचं। तर पहिलं नाव लक्षात घ्या, अ काय आहे? निदलपुंज, त्याचं कार्य आपण पुढे घेऊया। त्यानंतर ब दलपुंज आहे, त्यानंतर क अंडाशय आणि शेवटचं ड हे परागकोश आहे। प्रत्येकाची कार्य आपण घेऊया मित्रांनो। तत्पूर्वी फुलाविषयी थोडक्यात माहिती आपल्याला याची की फुल हे वनस्पतीचे लैंगिक प्रजननाचे कार्यात्मक एकक आहे। फुलामध्ये एकूण 4 मंडले असतात, त्यापैकी 2 आवश्यक आणि 2 अतिरिक्त मंडले असतात। त्याविषयी आपण माहिती घेऊया। तर निदलपुंज
ह्याचं कार्य आपल्याला सांगायचं. पहिलं कार्य याचं संरक्षण. ज्यावेळेस फूल कळी अवस्थेत असते, फुलाची सर्व मंडले सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी या निदलपुंजाची असते. त्यानंतर दलपुंज परागीभवनासाठी कीटकांना आकर्षित करून घेणे. कारण या जे पाकळे आहेत, दलपुंज आहेत, ह्यांचा रंग वेगवेगळा असतो. तर या वेगवेगळ्या रंगाकडे आकर्षित होऊन कीटक या फुलाकडे येत असतात व परागीभवनाची क्रिया सुरळीतपणे पार पाडली जाते. पुढे आहे परागकोश. ह्याचं कार्य सांगायचं. सोपं कार्य मित्रांनो, परागकणाची निर्मिती. पुढे अंडाशय. ह्याचं कार्य बीजांड तयार करणे. पुढे परिच्छेदावर आधारित प्रश्नांची उत्तरे लिहा. तर या ठिकाणी हा परिच्छेद दिलेला आहे आणि परिच्छेदावर आधारित काही प्रश्न विचारलेले आहेत. परिच्छेद वाचूया आपण. सजीवांची जाती सातत्य टिकवण्यासाठी प्रजनन ही क्रिया महत्वाची आहे. वनस्पतीमध्ये अलैंगिक प्रजनन हे निरनिराळ्या पद्धतीने होत असते. उदाहरणार्थ शाकीय प्रजनन, खंडीभवन, कलिकायन, बीजाणू निर्मिती. लैंगिक प्रजननासाठी युग्मके तयार करतात. प्राणी सृष्टीमध्ये मुकुलायन, द्विविभाजन, पार्थेनोजेनेसिस अशा विविध पद्धती वापरल्या जातात. या पद्धती ज्या प्राण्यात दिसतात त्यांच्यात नर व मादी असे भेद नसतात. पुनर्जनन या पद्धतीने देखील नवीन जीव तयार होतो, परंतु पुनर्जनन ही प्रजननाची खरीखुरी पद्धत नाही. पुनर्जनन हे जखम भरून काढणे, नवा अवयव तयार करणे अशा कार्यासाठी वापरली जाते. आणि विकसित प्राणी संघामध्ये ही क्षमता पूर्णपणे लोप पावली जात आहे. लैंगिक प्रजनन पद्धतीवर आधुनिक संशोधन केले जात आहे. उदाहरणार्थ क्लोनिंग. आणि यामुळे भविष्यात स्त्रिया आपले अपत्य पित्याशिवाय आपणच स्वतः निर्माण करू शकतील अशी शक्यता आहे. तर हा झाला पूर्ण परिच्छेद. तर यावर काही प्रश्न आहेत, तेव्हा त्यांची आपण माहिती घेऊया. पहिला प्रश्न आहे, सजीव स्वतःचे जाती सातत्य कसे टिकवतात? तर प्रजनन क्रियेमार्फत. पुढचा प्रश्न, प्राणी सृष्टीत अलैंगिक प्रजननाच्या कोणकोणत्या पद्धती आहेत? तर मुकुलायन, द्विविभाजन, पार्थेनोजेनेसिस. पुढचा प्रश्न, पुनर्जनन ही प्रजननाची खरी पद्धत नाही असे का म्हटले आहे? तर पुनर्जनन हे जखम भरून काढणे, नवा अवयव तयार करणे अशा कार्यासाठी वापरली जाते. त्यानंतर पुढचा प्रश्न घेऊया. वनस्पतीमध्ये प्रजननाच्या निरनिराळ्या पद्धती कोणत्या आहेत? तर शाकीय प्रजनन, खंडीभवन, कलिकायन, बीजाणू निर्मिती इत्यादी या पद्धती आहेत. पुढे, विकसित प्राण्यामध्ये कोणत्या आधुनिक प्रजनन पद्धतीचे संशोधन सुरू आहे? उत्तर एकच आहे, क्लोनिंग. प्रश्न की भाडोत्री मातृत्व, काचनलिकेतील फलन, वीर्यपेढी इत्यादी आधुनिक तंत्रज्ञान मानवास उपयुक्त ठरेल या विधानांचे समर्थन करा. म्हणजे हे सर्व गोष्टी आपल्यासाठी कशा प्रकारे उपयुक्त आहेत त्याविषयी आपल्याला माहिती द्यायची आहे मित्रांनो. काही दाम्पत्यांना मूल हवे असूनही होत नाही. अशा वेळी माता किंवा पिता यांच्या शरीरात किंवा प्रजनन क्षमतेत काही दोष असू शकतो. अशा वेळी भाडोत्री मातृत्व, वीर्यपेढी किंवा IVF यासारखी आधुनिक तंत्रे वापरली जातात. स्त्रीच्या बाबतीत मासिक पाळीतील अनियमितता, अंडपेशी निर्माण न होणे, अंडनलिकेत किंवा गर्भाशयाच्या रोपण क्षमतेतील अडथळे इत्यादी कारणांमुळे अपत्य प्राप्ती होऊ शकत नाही. तर पुरुषांमध्ये वीर्यामध्ये शुक्रपेशींचा पूर्णपणे अभाव, शुक्रपेशींची मंद हालचाल, शुक्रपेशीतील विविध व्यंग इत्यादी कारणांमुळे वंध्यत्व येऊ शकते. पण आधुनिक वैद्यक तंत्रज्ञानामुळे आता या अडचणीवर मात करता येते. यासाठी पुढील उपाय आपल्याला करता येतात. तर यामध्ये पहिलं सांगितलं भाडोत्री मातृत्व. तर मित्रांनो, या पाठावर आधारित त्याचबरोबर विज्ञान भाग 2 मधील आणि विज्ञान भाग 1 मधील आपण बहुतांश पाठांवर व्हिडिओज अपलोड केलेले आहेत. त्या ठिकाणी तुम्हाला ॲनिमेशनच्या मदतीने सर्व काही गोष्टी समजण्यास मदत होईल. त्यामुळे एकदा आपल्या डिजिटल विज्ञान या यूट्यूब चॅनलला भेट द्या. या सर्व मुद्द्यांवर आधारित सखोलपणे स्पष्टीकरणासह दिलेली माहिती तुम्हाला नक्कीच उपयोगी ठरेल. तर आपण माहिती घेत आहोत ते म्हणजे भाडोत्री मातृत्व. आता ज्या स्त्रियांमध्ये गर्भाशय रोपण क्षम नसते अशा स्त्रियांना भाडोत्री मातृत्व ही उपचार पद्धती वापरता येते. या पद्धतीत जिला मातृत्व हवे आहे अशा स्त्रीच्या अंडाशयातून अंडपेशी बाहेर काढण्यात येते. या अंडपेशीचे काच नलिकेमध्ये त्याच स्त्रीच्या पतीच्या शुक्रपेशींचा वापर करून फलन घडवून आणले जाते आणि यातून तयार झालेले भ्रूण दुसऱ्या भाडोत्री मातेच्या
गर्भाशयात रोपण केले जाते. त्यानंतर काचनलिकेतील फलन याला आपण IVF असं देखील म्हणत असतो. तर काचनलिकेतील फलनामध्ये अंडपेशी आणि शुक्रपेशी यांचे काचनलिकेमध्ये फलन घडवून आणले जाते. या फलनातून तयार झालेला भ्रूण योग्य वेळी दाम्पत्यातील स्त्रीच्या गर्भाशयात रोपण केला जातो. शुक्रपेशीचे अल्प प्रमाण, अंडपेशी अंडनलिकेमध्ये प्रवेश करण्यात असलेले अडथळे इत्यादी कारणामुळे अपत्यप्राप्ती होत नसेल तर हे IVF तंत्र वापरून अपत्यप्राप्ती करता येते. त्यानंतर पुढे आणखी एक आहे ते म्हणजे वीर्यपेढी. जर पुरुषामध्ये शुक्राणू निर्मिती होत नसेल किंवा त्यांचे प्रमाण खूप कमी असेल तर अशा दाम्पत्यांना वीर्यपेढीचा लाभ घेऊन अपत्यप्राप्ती करता येते. वीर्यपेढीमध्ये आरोग्यपूर्ण दात्याकडून सखोल शारीरिक आणि इतर तपासण्यानंतर त्यांनी स्खलित केलेले वीर्य साठवून ठेवले जाते. या वीर्यपेढीतील वीर्य वापरून IVF म्हणजे काचनलिकेतील फलन या तंत्राने भ्रूणाची निर्मिती करण्यात येत असते. पुढे जाऊया. आकृतीचे निरीक्षण करून प्रश्नांची उत्तरे द्या. या ठिकाणी आकृती दिली मित्रांनो. ही आकृती आहे मानवी पुरुष प्रजनन संस्थेची. यावर आधारित काही प्रश्न दिलेले आहेत. पहिला प्रश्न, सोबत दिलेली आकृती काय दर्शवते? तर ही आकृती मानवी पुरुष प्रजनन संस्था दर्शवते. पुढचा प्रश्न, क ख ग घ या भागांची नावे लिहा. हे पहा, क ख ग आणि घ या भागांची नावे द्यायची आहेत. तर क भाग म्हणजे शुक्राशय आहे या ठिकाणी. ख भाग जो इथं आकृतीमध्ये दाखवलाय तो आहे पुरस्थ ग्रंथी. त्यानंतर जो ग भाग आहे हा असेल मूत्रजनन नलिका या ठिकाणी. आणि शेवटी घ भाग म्हणजेच वृषण असेल. पुढे प्रश्नाकडे जाऊया. घ भागाचे कार्य लिहा. म्हणजेच आपल्याला या वृषणाचे कार्य लिहायचे. तर अर्धगुणी शुक्रपेशीची निर्मिती करणे हे या वृषणाचे कार्य आहे. त्याचबरोबर मानवी पुरुष प्रजनन संस्थेमधील महत्त्वाचं जे संप्रेरक आहे, ज्याला आपण टेस्टोस्टेरॉन म्हणतो, याची निर्मिती देखील या वृषणामार्फतच केली जाते. पुढचा प्रश्न, रेत किंवा वीर्य कसे तयार होते? शुक्राशयाचा स्त्राव स्खलन ग्रंथीमध्ये स्त्रावला जातो. तर पुरस्थ ग्रंथी आणि काउपर्स ग्रंथी यांचा स्त्राव मूत्रजनन वाहिनीमध्ये स्त्रावले जातात. हे सर्व स्त्राव आणि शुक्राणू मिळून रेत किंवा वीर्य तयार होत असतं. पुढील प्रश्नाकडे जाऊया. पुढील आकृती कोणती प्रक्रिया दर्शवते? ही आकृती पहा मित्रांनो. यामध्ये कोणती प्रक्रिया दर्शवली आहे हे विचारलेलं आहे. त्यानंतर पुढे काय प्रश्न आहेत त्यांची उत्तर आपण घेऊया. पहिल्या प्रश्नाचं उत्तर घेऊया की ही आकृती कोणती प्रक्रिया दर्शवते. तर ही आकृती काचनलिकेतील फलन यालाच आपण इन विट्रो फर्टिलायझेशन किंवा IVF असं म्हणत असतो, ही प्रक्रिया दर्शवत आहे. पुढील प्रश्न, त्या प्रक्रियेचे थोडक्यात वर्णन करा. तर या तंत्रामध्ये काचनलिकेमध्ये 2 युग्मकांचे फलन घडवून आणले जाते आणि तयार झालेले भ्रूण योग्य वेळी दाम्पत्यातील स्त्रीच्या गर्भाशयात रोपण केले जाते. चला पुढील प्रश्न, या प्रक्रियेचा फायदा कोणाला होऊ शकतो? तर शुक्रपेशींचे अल्प प्रमाण, अंडपेशी अंडनलिकेमध्ये प्रवेश करण्यात असलेले अडथळे इत्यादी कारणामुळे जर अपत्यप्राप्ती होत नसेल तर हे IVF तंत्र वापरून अपत्यप्राप्ती करता येऊ शकते. तर अशा प्रकारच्या दाम्पत्यांना या प्रक्रियेचा फायदा नक्कीच होतो. पुढे जाऊया. पर्यावरणात माझी भूमिका खालील मुद्द्याच्या आधारे व्यक्त करा. कोणते 2 कृती? मित्रांनो, यावर्षी जो आपला 25% अभ्यासक्रम कमी केलेला आहे त्या अंतर्गत हा घटक कमी केलेला आहे. तर देखील आपल्याला या क्वेश्चन बँकमध्ये दिलेला आहे, त्यामुळे याची उत्तर आपण घेतलेली नाही आहेत. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. याच प्रश्नांतर्गत पुढील प्रश्न मित्रांनो, पर्यावरण संवर्धनासंदर्भात तुम्ही कोणकोणते उपक्रम राबवाल व ते कसे, त्याविषयी आपल्याला माहिती लिहायची आहे. आता ज्या ठिकाणी आपण राहतो त्या ठिकाणी पर्यावरणाच्या कोणत्या समस्या आहेत त्यांचा आधी आपण अभ्यास करूया आणि या समस्यावर काही उपाय करून त्यांची व्याप्ती कमी करणे हे महत्त्वाचे आहे. आणि त्यानंतरच मग आपल्याला या संदर्भात कोणते उपक्रम राबवावे लागतील त्याविषयी आपण ठरवू. तरी देखील सर्वसामान्यपणे आपण काही निवडक उपक्रम घेऊ शकतो. परिसर कोणताही असेल, परंतु हे उपक्रम सर्वत्र नक्कीच उपयोगाचे ठरतील. त्यातला पहिला उपक्रम आहे मित्रांनो, झाडे लावणे आणि झाडे जगवणे. हा सर्वात सहज आणि सोपा उपक्रम आहे. यासाठी आपण वृक्षारोपणाचे कार्यक्रम हाती घेऊ
आणि यामुळे प्रदूषण, नागरीकरण इत्यादी परिस्थितीला तोंड देणारी झाडे लावण्याचा आपण प्रयत्न करूया. हा झाला पहिला उपक्रम. दुसरा उपक्रम देखील अशाच प्रकारचा आहे की घनकचरा व्यवस्थापन करणे. हे एक महत्त्वाचे कार्य आहे, कारण घरातून, शाळेतून किंवा शाळेतील परिसरात कचरा फेकणे हे पूर्णपणे बंद केले पाहिजे. त्यासाठी आपल्या घरातच किंवा वसाहतीत ओला व सुका कचरा वेगळे करणे हे काम आपण केले पाहिजे. त्यासाठी मात्र लोकांचा सहभाग अत्यंत आवश्यक आहे. त्यानंतर पुढील प्रश्न आहे की प्राणी आणि वनस्पतींच्या असंख्य प्रजाती धोक्यात येण्याची कारणे काय आहेत आणि त्यांना कसे वाचवता येईल. तर या प्रश्नाची माहिती आपण उत्तराच्या मार्फत घेऊया. प्राणी आणि वनस्पतींच्या असंख्य प्रजाती नैसर्गिक तसेच मानव निर्मित कारणाने धोक्यामध्ये येत असतात. आता त्यापैकी नैसर्गिक कारणे कोणती आणि मानव निर्मित कारणे कोणती याच्याविषयी आपण अगोदर माहिती घेऊया. तर नैसर्गिक कारणांमध्ये भूकंप, हवामान बदल, पूर, वणवे, दुष्काळ अशा नैसर्गिक आपत्ती आणि त्यामुळे झालेली अन्न पाण्याची कमतरता अशी काही ठराविक कारणे आहेत ज्यामुळे प्राणी आणि वनस्पती यांच्या विविध प्रजाती नष्ट होत आहेत. तर मानव निर्मित कारणे कोणती आहेत मित्रांनो. तर मानव निर्मित कारणामध्ये शिकार करणे, वन्य प्राण्यांच्या अधिवासात स्वतःच्या वसाहती बांधणे, धरणे, रस्ते तयार करणे किंवा बांधणे या अशा सर्व कारणांसाठी आपण जंगलाचा नाश करत आहोत. प्रदूषण, औद्योगिकीकरण, मानवाचा लोकसंख्या विस्फोट या अशा कारणामुळे प्राणी आणि वनस्पतींच्या विविध प्रजाती सद्यस्थितीमध्ये नष्ट होत आहेत. आता यांना वाचवायचं कसं. तर या प्रजाती वाचवण्यासाठी शास्त्रज्ञ आणि पर्यावरण तज्ज्ञ यांनी अनेक उपाय केलेले आहेत. यामध्ये अभयारण्य किंवा राष्ट्रीय उद्यान म्हणून एखादे जैवसमृद्ध क्षेत्र घोषित करण्यात येते. तसेच संवेदनक्षम क्षेत्र या ठिकाणी प्रजाती आणि जातींची विशेष काळजी घेतली जाते. निरनिराळ्या कायद्यांनी आणि त्यांच्या उपकलमांनी वन्यजीव आणि वनस्पतींना संरक्षण दिले जाते. या ठिकाणी वन्य शब्द आहे मित्रांनो. वन्यजीव आणि वनस्पतींना संरक्षण दिले जाते. प्राणी आणि वनस्पतींना इजा करणाऱ्या गुन्हेगाराला शिक्षा देखील दिली जाते. तर अशा पद्धतीने किंवा अशा प्रकारे आपण या नष्ट होत जाणाऱ्या प्राणी आणि वनस्पतींची नक्कीच रक्षा करू शकतो. पुढील प्रश्न, प्रदूषण नियंत्रणासाठी सूक्ष्मजीवांची पर्यावरणीय भूमिका थोडक्यात स्पष्ट करा. आता वाढत्या लोकसंख्येबरोबर घनकचरा, सांडपाणी, विविध प्रदूषके हे घटकही वाढत जातात. यांच्याबरोबरच पसरणारी रोगराई व होणारा पर्यावरणाचा ऱ्हास या जागतिक समस्या आहेत. या अशा परिस्थितीमध्ये बायोगॅस संयंत्र, कंपोस्ट निर्मिती याद्वारे घनकचऱ्याची विल्हेवाट लावताना आपण नक्कीच सूक्ष्मजीवांची मदत घेत आहोत किंवा घेतली जात आहे. आता ही मदत आपण कशा प्रकारे घेतो आणि सूक्ष्मजीवांच्या मदतीने प्रदूषण नियंत्रण आपण कसं करतो त्याविषयी सखोलपणे आपण माहिती घेऊया. त्यातला पहिला मुद्दा आहे तो म्हणजे भूमिभरण स्थळे. शहरामध्ये जमा होणारा विघटनशील कचरा या पद्धतीसाठी वापरला जातो. नागरी वस्तीपासून लांब मोकळ्या जागेत खड्डे करून त्यात प्लास्टिकचे अस्तर घातले जाते. कचऱ्यातील अशुद्ध किंवा विषारी द्रव झिरपून मातीचे प्रदूषण होऊ नये यासाठी ही काळजी घेतली जाते. त्यानंतर दाब देऊन गोळा केलेला कचरा तयार केलेल्या खड्ड्यामध्ये टाकला जातो. त्यावर माती, लाकडाचा भुसा, हिरवा कचरा म्हणजे पालापाचोळा, त्याचबरोबर विशिष्ट जैवरसायने यांचे थर पसरतात. काही ठिकाणी तर त्यामध्ये बायोरिॲक्टर्स देखील मिसळले जातात. कचरा व माती यांच्यातील सूक्ष्मजीव कचऱ्याचे विघटन करतात. खड्डा पूर्ण भरल्यानंतर माती लिंपून बंद केला जातो. काही आठवड्यांनी त्या ठिकाणी उत्कृष्ट असं खत मिळतो. त्यानंतर खत काढल्यानंतर रिकामी झालेले हे भूमिभरण स्थळ आपल्याला पुन्हा पुन्हा वापरता येते. त्यानंतर पुढे सांडपाणी व्यवस्थापन. सांडपाण्यातील कोणत्याही संयुगाचे विघटन करणारे, त्याचप्रमाणे कॉलरा, हगवण, टायफॉइड सारख्या जीवाणूंना नष्ट करणारे सूक्ष्मजीव त्यामध्ये मिसळले जातात. हे सांडपाण्यातील कार्बनी पदार्थांचे विघटन करून मिथेन, कार्बन डायऑक्साईड वायू मुक्त करतात. त्याचबरोबर फिनॉल ऑक्सिडायझिंग जीवाणू हे सांडपाण्यातील मानव निर्मित रसायनांचे विघटन करतात आणि या प्रक्रियेत तळाला जमा होणारा गाळ हा एक उत्कृष्ट प्रतीचा खत म्हणून आपण वापरू शकतो. त्यानंतर पुढे स्वच्छ तंत्रज्ञान. यामध्ये बऱ्याच गोष्टींचा अंतर्भाव आहे. त्यापैकी काही निवडक गोष्टी आपण या ठिकाणी घेतलेल्या आहेत.
त्यातला पहिला मुद्दा की समुद्रात विविध कारणांनी पेट्रोलियम तेलाची गळती होत असते. हे तेल जलचरांसाठी घातक विषारी ठरू शकते. पाण्यावर आलेला तेलाचा तवंग यांत्रिक पद्धतीने दूर करणे सोपे नाही, पण अल्कॅनी वोरॅक्स, बार्क्युमेन्सिस व स्युडोमोनास जीवाणूमध्ये पिरिडिन्स व इतर रसायने नष्ट करण्याची क्षमता आहे. त्यामुळे तेलाचे तवंग नष्ट करायला या जीवाणूंच्या समूहाचा वापर केला जातो. त्यामुळे यांना हायड्रोकार्बोनोक्लास्टिक बॅक्टेरिया किंवा HCB असंही म्हटलं जातं. त्यानंतर या स्वच्छ तंत्रज्ञानामध्ये आणखी एक मुद्दा आहे की प्लास्टिकच्या बाटल्या, ज्या की सध्या PET या रासायनिक पदार्थापासून बनलेल्या असतात. आता PET म्हणजे काय मित्रांनो, तर पॉलिइथिलीन टेराप्थेलेट पॉलिएस्टर. तर या प्रकारच्या रासायनिक पदार्थापासून सद्यस्थितीमध्ये या प्लास्टिकच्या बाटल्या बनवल्या जात आहेत. आता अलीकडच्या काळात नागरी कचऱ्याचा फार मोठा भाग या प्लास्टिकने व्यापलेला आपल्याला दिसतो. आयडोनेला सायकिएन्सिस व्हिब्रिओ प्रजातीचे सूक्ष्मजीव या PET या प्लास्टिकच्या बाटल्या ज्या रसायनापासून बनल्यात त्या PETचे विघटन करतात असे आढळलेले आहे. पुढील प्रश्न, आपणास किण्वन प्रक्रियेद्वारे सूक्ष्मजीवांकडून कोणकोणती उत्पादने मिळतात ही उदाहरणासहित स्पष्ट करा. तर किण्वन प्रक्रिया वापरून खालील उत्पादने घेता येतात. त्यामध्ये पहिलं उत्पादन आहे ते म्हणजे पाव धान्याच्या पिठांपासून बनवतात. बेकर्स ईस्ट, ज्यालाच आपण सॅक्रोमायसिस सेरेविसी असं म्हणत असतो, तर बेकर्स ईस्ट, त्यानंतर पाणी, मीठ व इतर आवश्यक पदार्थ मिसळून पीठ भिजवले जाते. ईस्टच्या साह्याने पिठातील कर्बोदकांचे किण्वन होऊन शर्करेचे रूपांतर कार्बन डायऑक्साईड व इथेनॉलमध्ये होते. त्यानंतर कार्बन डायऑक्साईडमुळे पीठ फुगून पाव जाळीदार बनत असतो. पुढे सोया सॉस, तर ॲस्परजिलस ओरायझी या कवकाच्या साह्याने गहू किंवा तांदळाचे पीठ व सोयाबीन या मिश्रणाची किण्वन केल्यास सोया सॉस बनत असतो. पुढील मुद्दा, पेय निर्मिती. कॉफी, कोको, वाईन व सिडार ही पेये अनुक्रमे कॅफिया अरेबिका, थिओब्रोमा कॅन्को, द्राक्ष व सफरचंद यांच्यापासून बनवली जातात. यासाठी सूक्ष्मजीवांचाच वापर होत असतो. त्यानंतर आपल्या सर्वांच्या परिचयाचं दही हे देखील या किण्वन प्रक्रियेनेच बनत असतं. तर घरी दुधाचे दही बनवताना दुधामध्ये विरजण घालून किण्वन प्रक्रिया आपण करत असतो. या विरजणात लॅक्टोबॅसिली हे जीवाणू असतात. ते दुधाच्या घटकांत बदल घडवून आणतात आणि त्यामुळे दुधाचे दही होते. किण्वन आणि क्लथन या प्रक्रियेने हे दही तयार होत असते. क्लथन म्हणजे गोठणे. पुढे चीज निर्मिती. चीज बनवताना गाईच्या दुधाचा वापर करतात. दुधाचे रासायनिक व सूक्ष्मजैविक परीक्षण केले जाते. या दुधामध्ये 3 प्रकारचे सूक्ष्मजीव लॅक्टोबॅसिलस लॅक्टिस, लॅक्टोबॅसिलस क्रिमोरिस व स्ट्रेप्टोकोकस थर्मोफिलिस व विविध रंग मिसळले जातात. आता आंबट झालेल्या दुधाचे दही होते. दह्यातील पाणी काढून टाकतात व त्यानंतर त्यामध्ये रेनेट किंवा प्रोटीएज हे विकर वापरून दही अधिक घट्ट तयार केले जाते. रेनेट जे आहे हे जनावरांच्या आतड्यामधून काढले जाते, त्यामुळे रेनेट वापरून तयार केलेलं चीज हे मांसाहारी चीज म्हणतात. त्यानंतर पुढे जे आहे प्रोटीएज हे जे विकर आहे हे मात्र कवकापासून मिळवलेलं असतं, त्यामुळे प्रोटीएज हे विकर टाकून तयार केलेलं चीज याला शाकाहारी चीज असं म्हटलं जातं. त्यानंतर घट्ट झालेल्या दह्याचे तुकडे कापून रगडून ते स्वच्छ धुतले जातात. या मिश्रणात मीठ, आवश्यक ते सूक्ष्मजीव, रंग, स्वाद इत्यादी घालण्यात येतात आणि चीज तयार होऊ लागते आणि कालांतराने ते परिपक्व बनते. पुढे जाऊया. जैव इंधन निर्मिती आकृतीच्या साह्याने स्पष्ट करा. या ठिकाणी आपल्याला ही आकृती दिलेली आहे, तर याच्या साह्याने स्पष्ट करून लिहायचं. सर्वात अगोदर जैव इंधन म्हणजे काय, त्याची उपयुक्तता काय आहे त्याविषयी आपण माहिती घेऊया. तर नवीकरणीय योग्य ऊर्जा स्रोतांमध्ये जैव इंधन हे महत्त्वाचे साधन आहे. आता ही इंधने घनरूप, त्याचबरोबर द्रवरूप व वायुरूप अशा विविध स्वरूपामध्ये असतात. घनरूपामध्ये दगडी कोळसा, शेण, पिकांचे अवशेष, तर द्रवरूपामध्ये वनस्पती तेले, अल्कोहोल यांचा समावेश असतो. तर वायुरूपामध्ये गोबर गॅस आणि कोल गॅस या स्वरूपामध्ये हे जैव इंधने
उपलब्ध असतात. त्यामुळे भविष्यकाळात भरवशाची अशी ही इंधने आहेत. तर आकृतीमध्ये पहा की सर्वात अगोदर जैव वस्तुमान आहे, ज्याच्या मदतीने आपण जैव इंधने तयार करणार आहेत. आता हे जैव वस्तुमान काय मित्रांनो, तर वनस्पती आहेत. या वनस्पती सौर ऊर्जा आणि वातावरणातील कार्बन डायऑक्साईड वापरून स्वतःचं अन्न बनवतात व यांची वाढ करतात. त्यानंतर ज्यावेळेस या जैव वस्तुमानाची आपण कापणी करतो, कापणी केल्यानंतर याची मळणी होते. मळणीमध्ये नेमकं काय आहे, तर सेल्युलोज आहे. या सेल्युलोजच्या मदतीने पुन्हा शर्करा तयार होत असते. हे लक्षात घे, पूर्णपणे जो आपलं साखर उद्योग आहे ना, त्याच्यावर आधारित ही आकृती दिलेली मित्रांनो. शर्करेसोबतच आणखी आपण या ठिकाणी जैव इंधनाची देखील निर्मिती करत असतो या किण्वन प्रक्रियेने. हे तयार झालेले जैव इंधने, आता हीच जैव इंधने आपण वेगवेगळ्या प्रकारच्या वाहनांसाठी वापरतो. आणि ज्यावेळेस ही वाहनं जैव इंधनाचा वापर करून चालतात किंवा जैव इंधनाचं ज्वलन होतं, त्यावेळेस कार्बन डायऑक्साईड वायू हा परत वातावरणामध्ये सोडण्यात येतो. आणि याच कार्बन डायऑक्साईड व सौर ऊर्जेच्या मदतीने वनस्पती परत आपलं अन्न तयार करतात व वनस्पतींची वाढ होते. परत हे चक्र असंच सतत सुरू असतं. पुढे जाऊया. खालील आकृतीचे निरीक्षण करून प्रश्नांची उत्तरे लिहा. तर या ठिकाणी एकूण 3 प्रश्न विचारलेत. सर्वात अगोदर आपण 2 प्रश्नांची उत्तरे घेऊया. पहिल्या, तर वरील आकृतीतील कवकाचे नाव लिहा. तर ॲस्परजिलस नायगर हे या आकृतीमधील कवकाचं नाव आहे. पुढील प्रश्न, या कवकांचा स्रोत कोणता ते लिहा. तर ग्लुकोज, कॉर्न स्टिप लिकर, ऊसाची मळी व क्षार हे या कवकांचे स्रोत आहेत. तिसरा प्रश्न, व्यावसायिक उत्पादनात वापरण्यात येणाऱ्या कोणत्या सेंद्रिय आम्लासाठी हे सूक्ष्मजीव उपयुक्त आहेत. तर त्यांची नावे आहेत सायट्रिक आम्ल व ग्लुकॉनिक आम्ल. जाऊया पुढील प्रश्नाकडे. आकृतीचे निरीक्षण करून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा. तर ही आकृती लक्षात घ्या, भूमिभरण स्थळाची ही आकृती आहे मित्रांनो. तर यावर आधारित आपल्याला काही प्रश्न विचारलेत. 1, 2, 3, 4, 5 प्रश्न, प्रत्येकी एका मार्कासाठी हा प्रश्न आहे. तर वरील आकृती कशाची आहे त्याचं उत्तर घेऊया. तर ही आकृती आधुनिक भूमिभरण स्थळाची आहे. पुढचा प्रश्न, याचा वापर कशासाठी केला जातो. तर शहरात जमा होणारा विघटनशील कचऱ्याचे विघटन करण्यासाठी याचा वापर होत असतो. यात कोणता वायू तयार झाला आहे. तुम्ही त्या आकृतीमध्ये पाहू शकता. यामध्ये मिथेन वायू तयार झालेला आहे. पुढचा प्रश्न, हा वायू कसा तयार होतो. तर कचरा व माती यांच्यातील सूक्ष्मजीव कचऱ्याचे विघटन करतात व मिथेन वायूची निर्मिती होते. शेवटचा प्रश्न, अशुद्ध द्रवाचे काय केले जाते. तर इथं तुम्ही आकृतीमध्ये पाहू शकता, अशुद्ध द्रवाचे संकलन केले जाते, म्हणजेच गोळा केला जातो. त्यामुळे इथं उत्तर पहा की अशुद्ध द्रवाचे संकलन करून त्यावर प्रक्रिया केली जाते. म्हणजे सुरुवातीला संकलन करणे आणि त्यानंतर त्यावरती प्रक्रिया करणे. त्यानंतर जाऊया आजच्या व्हिडिओमधील शेवटच्या प्रश्नाकडे. कंसातील योग्य पर्याय निवडून परिच्छेद पूर्ण करा. तर या ठिकाणी आपल्याला एक परिच्छेद दिले व कंसामध्ये काही पर्याय दिलेले आहेत. पर्याय किती आहेत मित्रांनो, 1, 2, 3, 4, 5 व 6. या ठिकाणी 6 रिकाम्या जागा आहेत. तर आपल्याला योग्य ठिकाणी हे सर्व पर्याय द्यायचे आहेत. तर या ठिकाणी लिहिण्यासाठी जागा अपुरी आहे, त्यामुळे मी या पर्यायांना जो क्रमांक दिलाय, जो नंबर दिलाय, तो या ठिकाणी रिकाम्या जागेमध्ये ठेवणार आहे. तुम्हाला उत्तरे लक्षामध्ये येतीलच मित्रांनो. तर परिच्छेद काय, रसायन उद्योगात आता रासायनिक उत्प्रेरकांच्या ऐवजी टिंबटिंबच्या साह्याने मिळवलेली, कशाच्या साह्याने, तर सूक्ष्मजीवांच्या साह्याने मिळवलेली विकरे वापरली जातात. त्यानंतर तापमान, pH व दाब यांची पातळी कमी असताना देखील ही विकरे कार्य करतात. त्यामुळे इथं पहिला क्रमांक येतो, ऊर्जा बचत होते. त्यामुळे ऊर्जा बचत होते. पुढे जाऊया. व महागड्या टिंबटिंब उपकरणांची गरज भासत नाही. कोणत्या उपकरणांची, तर इथं पहा क्रमांक 3, क्षरणरोधक उपकरणांची गरज भासत नाही. विकरे विशिष्ट क्रियाच घडवून आणतात. अनावश्यक उत्पादिते बनत नाहीत व टिंबटिंब खर्च कमी होतो. म्हणजे या ठिकाणी अनावश्यक उत्पादिते तयार होत नाहीत, त्यामुळे नक्कीच शुद्धीकरणाचा खर्च कमी होतो.
पुढे जाऊया. सूक्ष्मजैविक विकारांच्या अभिक्रियांमध्ये टाकाऊ पदार्थांचे उत्सर्जन, त्यांचे विघटन टाळले जाते. तसेच विकारांचा टिंबटिंबही करता येतो. काय करता येतो तर पुनर्वापर. हे बघ, विकारांचा पुनर्वापरही करता येतो. म्हणून असे विकारे नक्कीच काय पर्यावरण स्नेही ठरतात. तर मित्रांनो, अशा प्रकारे तुम्हाला पूर्ण हा परिच्छेद किंवा उतारा सुरुवातीला उत्तरपत्रिकेमध्ये लिहिणे आवश्यक आहे आणि योग्य त्या ठिकाणी तुम्हाला कंसामध्ये पर्याय निवडून उत्तरे लिहायची आहेत. आणि ज्या ठिकाणी तुम्ही पर्याय लिहितात त्याला योग्य प्रकारे अशी चौकट करा किंवा अंडरलाईन करा, जेणेकरून पेपर तपासत असताना तुमचं उत्तर कुठे आहे हे पेपर तपासणाऱ्याला योग्य प्रकारे दिसेल. खालील परिच्छेद वाचून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा. तर खाणीतून बाहेर पडणारे पदार्थ आम्लपर्जन्य यामध्ये सल्फ्युरिक आम्ल असते, त्यामुळे पुतळी, पूल व इमारती यामधील धातूंचे क्षरण होते. ॲसिडोबॅसिलस फेरोऑक्सिडन्स व ॲसिडिफिलियम प्रजाती या विषाणूंसाठी सल्फ्युरिक आम्ल हा ऊर्जा स्रोत आहे. म्हणून आम्लपर्जन्यमुळे होणारे भूप्रदूषण हे जीवाणू आटोक्यात आणतात. अणुऊर्जा प्रकल्पातून पर्यावरणात सोडल्या जाणाऱ्या उत्सर्गात व विद्युत विलेपन प्रक्रियेच्या टाकाऊ पदार्थात युरेनियमचे जलविद्राव्य क्षार असतात. जिओबॅक्टर हे जीवाणू युरेनियमच्या क्षाराचे अविद्राव्य क्षारात रूपांतर करून पाण्याच्या साठ्यात मिसळणे रोखतात. तर या परिच्छेदावर आधारित आपल्याला पुढे काही प्रश्न विचारलेत, त्या प्रश्नांची उत्तरे आपण घेऊया. मित्रांनो, या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण पुढच्या स्लाइडमध्ये दिलेली आहेत. सर्वात अगोदर आपण प्रश्न वाचूया. पुतळे, पूल व इमारती यामधील धातूंचे क्षरण कशामुळे होते तर हे पहा, सल्फ्युरिक आम्लामुळे होत असते. कोणत्या जीवनासाठी सल्फ्युरिक आम्ल हा ऊर्जा स्रोत आहे तर ॲसिडोबॅसिलस फेरोऑक्सिडन्स व ॲसिडोफिलियम या प्रजातीच्या. इथं विषाणू दिले मित्रांनो, इथं खरा शब्द काय पाहिजे जीवाणू. पुढे जाऊया. तिसरा प्रश्न, हे जीवाणू कोणत्या प्रकारचे प्रदूषण आटोक्यात आणतात तर हे जीवाणू आम्लपर्जन्यामुळे होणारे भूप्रदूषण हे आटोक्यामध्ये आणत असतात. पुढचा प्रश्न, अणुऊर्जा प्रकल्पातून व विद्युत विलेपन प्रक्रियेच्या टाकाऊ पदार्थात कोणते जलविद्राव्य क्षार असतात तर यामध्ये युरेनियमचे जलविद्राव्य क्षार असतात. पुढे, कोणते जीवाणू या क्षाराचे अविद्राव्य क्षारात रूपांतर करून जमिनीतील पाण्याच्या साठ्यात मिसळणे रोखतात तर याचं उत्तर आहे जिओबॅक्टर. ह्याची पुढे उत्तरं दिलेत मित्रांनो. पहिल्या प्रश्नाचं उत्तर, दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर, तिसऱ्याचं, चौथ्याचं आणि शेवटी पाचव्याचं उत्तर. तुम्ही याचं स्क्रीनशॉट काढून याची उत्तरे योग्य प्रकारे लिहून घेऊ शकता. पुढे जाऊया. या आकृतीचे निरीक्षण करून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा. या ठिकाणी ही आकृती दिली मित्रांनो. आकृतीमध्ये कोणत्या प्रकारच्या इंधनाची निर्मिती प्रक्रिया दाखवलेली आहे तर या ठिकाणी जैव इंधन या इंधनाच्या निर्मितीची प्रक्रिया इथं दाखवली आहे. पुढचा प्रश्न, या इंधन निर्मिती प्रक्रियेत तयार होणाऱ्या स्थायूरूप, द्रवरूप, वायुरूप इंधनाची प्रत्येकी 2 उदाहरणे आपल्याला लिहायची आहेत. तर स्थायूरूप किंवा घनरूपामध्ये दगडी कोळसा, शैल, पिकांचे अवशेष, द्रवरूपामध्ये वनस्पती तेल व अल्कोहोल आणि वायुरूपामध्ये गोबर गॅस व कोल गॅस ही यांची उदाहरणे आहेत. पुढे, या प्रक्रियेमध्ये सूक्ष्मजीव कशा प्रकारे आपली भूमिका निभावतात किंवा बजावतात तर सूक्ष्मजीवामुळे कचऱ्याचे सूक्ष्मजैविक विनॉक्सी अपघटन व किण्वन प्रक्रिया करून अनुक्रमे मिथेन व इथेनॉल यासारखे इंधन तयार करण्यामध्ये या सूक्ष्मजीवांची भूमिका अतिशय महत्त्वाची असते. पुढे जाऊया. 5 औषधी वनस्पतींची नावे लिहून त्यांचा उपयोग लिहा. तर या ठिकाणी औषधी वनस्पती आणि पुढे त्यांचे उपयोग आहेत. पहिली औषधी वनस्पती अडुळसा, याचा उपयोग खोकल्यावर. त्यानंतर वेखंड या औषधी वनस्पतीचा उपयोग आपण कफ किंवा कफावर करत असतो. त्यानंतर बाळ हिरडे आणि बेहेडा याचा वापर पोट साफ करणे आणि रेचक म्हणून केला जातो. त्यानंतर हळकुंडाचा उपयोग जंतुनाशक म्हणून आपण करत असतो. त्यानंतर जायफळचा उपयोग झोप येण्यासाठी. शेवटी मुरुड शेंग याचा वापर आपण पोटदुखी आणि जंतनाशक म्हणून करत असतो. या ठिकाणी कोणतेही 5 औषधे विचारलेत. आपण एखादं दुसरा एक्स्ट्रा औषधी वनस्पती लिहिणे कधीही आवश्यक आहे, कारण यापैकी एखादी औषधी वनस्पतीचा उपयोग जर चुकला तर पुढील आपण जो एक्स्ट्रा
उपयोग लिहिलेला आहे किंवा औषधी वनस्पती लिहिलेली आहे ती आपल्याला गुण मिळवण्यामध्ये नक्कीच मदत करेल. आणि यामध्ये तुम्ही आकृती पाहतात आणि खाली चौकट आहेत आणि इथं आपल्याला काही पर्याय दिलेले आहेत. या चौकटीमध्ये ही लस तयार करण्याची प्रत्येक टप्प्याचा योग्य क्रम आपल्याला त्या ठिकाणी लिहिणं आवश्यक आहे. सुरुवातीला पहा की पानांच्या तुकड्यांमधून संपूर्ण रोप तयार होते ज्यात मानवी रोगजंतूचे जनुक आहे. त्यानंतर कच्च्या बटाट्याचे सेवन केल्याने त्या रोगजंतू विरोधक प्रतिक्षमता निर्माण होते. तिसरा टप्पा मनुष्य प्राण्यात आढळणाऱ्या रोगजंतूमधून इच्छित जनुक वेगळा काढणे. चौथा टप्पा जनुकीय पारिषद वनस्पती विषाणू. आणि शेवटचा टप्पा आहे की बटाट्याच्या पानांच्या तुकड्यांना विषाणू संसर्ग करतो. आता हे जे टप्पे दिलेले आहेत आपल्याला क्रमाने जोडायचे आहेत. तर पहिलं लक्षात घ्या या आकृतीवरून आता या ठिकाणी पहा तिसरा नंबर आहे की मनुष्य प्राण्यात आढळणाऱ्या रोगजंतूमधून इच्छित जनुक वेगळा काढणे. त्यानंतर पुढे दुसरं हा चौथा क्रमांकाचा टप्पा की जनुकीय पारिषद वनस्पती विषाणू या प्रकारे. पुढे आहे म्हणजेच शेवटचा टप्पा बटाट्याच्या पानांच्या तुकड्यांना विषाणू संसर्ग करतो या आकृतीमध्ये. त्यानंतर पुढे जाऊया. आकृतीमध्ये काय सांगितले बा की पानांच्या तुकड्यांमधून संपूर्ण रोप तयार होते ज्यात मानवी रोगजंतूचे जनुक आहे. आणि शेवट काय असेल म्हणजेच कच्च्या बटाट्यांचे सेवन केल्याने त्या रोगजंतू विरुद्ध प्रतिक्षमता निर्माण होते. पुढील प्रश्न क्लोनिंग नंतर जैवतंत्रज्ञानातील क्रांतिकारक घटना म्हणजे मूलपेशी संशोधन हे विधान स्पष्ट करा. तर स्रोताच्या आधारावर मूलपेशींची प्रमुख दोन प्रकार आहेत ते म्हणजे भ्रूणीय मूलपेशी आणि वयस्क मूलपेशी. आपण दोन्ही या मूलपेशींच्या प्रकारची माहिती घेऊया त्यामुळे आपलं हे विधान या ठिकाणी चांगल्या प्रकारे स्पष्ट होईल. तर भ्रूणीय मूलपेशी या अविभेदित प्राथमिक स्वरूपाच्या आणि स्वतःची पुनरावृत्ती करण्याची क्षमता असलेल्या असतात व सर्व मानवी पेशींच्या पालक पेशी असतात. मानवी शरीरातील 220 प्रकारच्या पेशी या एकाच प्रकारच्या पेशींपासून म्हणजेच भ्रूणातील मूल पेशीपासून जन्म घेतात किंवा त्यांची निर्मिती होत असते. मूल पेशींच्या अंगी असलेल्या या गुणधर्माला बहुविधता असे म्हणतात. गर्भधारणेनंतर 14व्या दिवसापासून पेशींच्या विशेषीकरणाला सुरुवात होत असते. म्हणजेच या विशेषीकरण म्हणजे काय की प्रत्येक पेशीला त्यांचं कार्य दिलं जातं की कोणत्या पेशीपासून कोणत्या प्रकारचं विशेष प्रकारचं अवयव तयार केलं जातं त्याला म्हणायचं विशेषीकरण. 5 ते 7व्या दिवशी जर मूल पेशी काढून घेऊन त्यांना प्रयोगशाळेत वाढवले व त्यांना विशिष्ट जैव रासायनिक संकेत दिले तर त्या संकेतानुसार त्यांचे रूपांतर इच्छित पेशीमध्ये त्यापासून ऊतींमध्ये व त्यानंतर अवयवामध्ये होऊ शकते असे आपल्याला प्रयोगांती आढळून आलेले आहे. त्यानंतर वयस्क मूलपेशी किंवा प्रौढ मूलपेशी काय आहेत तर वयस्क अथवा विकसित व्यक्तीच्या शरीरातून मूलपेशी आपल्याला मिळवता येतात. वयस्काच्या शरीरातून मूलपेशी मिळवण्याचे प्रमुख 3 स्रोत आहेत. पहिला अस्थिमज्जा, त्यानंतर मेदऊती आणि रक्त. तसंच जन्मानंतर लगेचच नाळेमधील म्हणजेच प्लॅसेंटामधील रक्तातूनही मूलपेशी मिळवता येतात. आता या ठिकाणी आपल्याला लक्षामध्ये येईल की मूलपेशींचे उपयोग किती चमत्कारिक आहेत. पहिला उपयोग पुनरुज्जीवन यामध्ये 2 मुद्दे दिलेत मित्रांनो. तर सेल थेरपी यामध्ये मधुमेह, हृदयविकाराचा झटका, अल्झायमरचा आजार, कंपवात ज्यालाच पार्किन्सनचा आजार असे म्हटलं जातं तर इत्यादीमुळे निकामी झालेल्या ऊती बदलण्यासाठी या मूलपेशींचा वापर केला जातो. त्यानंतर ॲनिमिया, ल्युकेमिया, थॅलेसेमिया हे सर्व काही रक्ताशी संबंधित विकार आहेत. तर इत्यादी रोगांमध्ये लागणाऱ्या रक्तपेशी बनवण्यासाठी या मूलपेशींचा वापर होत असतो. त्यानंतर अवयव रोपण, यकृत, किडनी यासारखे अवयव निकामी झाल्यास मूलपेशीपासून ते अवयव बनवून त्यांचे रोपण आपल्याला करता येते. त्यामुळे क्लोनिंग नंतर मूलपेशी हे मानवी शरीरासाठी अतिशय उपयुक्त ठरत आहे. पुढे जाऊया. आधुनिक जैव तंत्रज्ञान वापरून पर्यावरण विषयक बरेचसे प्रश्न आपण कसे सोडवू शकतो तर विघटनाच्या माध्यमातून टाकाऊ, सांडपाणी, घनकचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी सूक्ष्म जैव तंत्रज्ञानाचा वापर या आधीपासूनच होत आलेला आहे. सांडपाण्यात खूप सेंद्रिय द्रव्ये असते
असे सांडपाणी नद्यासारख्या नैसर्गिक जलस्रोतामध्ये सोडल्यास सेंद्रिय द्रव्याचे ऑक्सिडीकरण घडून येते व त्याद्वारे नदीच्या पाण्यातील विद्राव्य ऑक्सिजन वापरला गेल्याने तो कमी होतो. त्याचा प्रतिकूल परिणाम पाण्यातील जीवसृष्टीवर होतो, कारण त्या ठिकाणी आता ऑक्सिजनचं प्रमाण कमी झालेलं आहे. आणि यावर उपाय म्हणून सूक्ष्म जैव तंत्रज्ञानाच्या साह्याने सांडपाण्यातील सेंद्रिय द्रव्याचे आधीच ऑक्सिडीकरण करून अशी प्रक्रिया केलेले सांडपाणी मग पुन्हा नद्यामध्ये सोडले पाहिजे. घनसेंद्रिय टाकू पदार्थावर प्रक्रिया करून कंपोस्ट खत तयार करतानाही मोठ्या प्रमाणावर सूक्ष्म जीवांचा उपयोग केला जातो. त्यानंतर नवीन जैवतंत्र पद्धतीमध्ये जैव उपाययोजना, जैव कीटकनाशके, जैव खते, जैव संवेदके इत्यादीचा समावेश होतो. यामधीलच 5वा मुद्दा आहे की जैव उपाययोजना म्हणजे वनस्पती व सूक्ष्मजीवांसारख्या सजीवांचा वापर करून पाणी, प्रदूषित जमीन यांच्यातील विषारी रसायने आणि प्रदूषके नष्ट करून शोषून घेणे. आता जैव उपाययोजनेची काही उदाहरणे पुढे दिलीत. जे वनस्पतीच्या मदतीने आपण जमिनीमधील प्रदूषण कमी करत असतो त्यांची काही उदाहरणं आपल्याला समजून घ्यायची आहेत. सुडोमोनास हे जीवाणू प्रदूषित पाणी आणि जमीन यातील हायड्रोकार्बन आणि तेलासारखी प्रदूषके वेगळी करण्यासाठी उपयोगी ठरतात. टेरिस विटाटा ही नेचे जातीतील वनस्पती जमिनीतून आर्सेनिक धातू शोषून घेते. भारतातील जनुकीयदृष्ट्या उन्नत मोहरीची एक जात सेलेनियम खनिज मोठ्या प्रमाणात शोषून घेते. त्याचबरोबर सूर्यफूल हे युरेनियम व आर्सेनिक शोषून घेत असते. पुढे जाऊया. मानवी आरोग्यासाठी जैव तंत्रज्ञान कशी उपयुक्त आहे हे उदाहरणासहित स्पष्ट करा. मानवी आरोग्य सुधारण्यासाठी रोग निदान तसेच रोगोपचार या बाबतीत विचार केला गेला आहे. यामध्ये मधुमेह, हृदयरोग अशा आजारांचे निदान जैव तंत्रज्ञानाच्या मदतीने लक्षणे दिसण्यापूर्वीच करता येते. त्याचबरोबर एड्स, डेंग्यू यासारख्या रोगाचे निदान आणि त्वरित उपचार आता या जैव तंत्रज्ञानामुळे शक्य झालेले आहेत. रोगाच्या उपचारासाठी वापरली जाणारे संप्रेरकासारखी औषधे, प्रतिजैविके आणि विविध लसी, प्रतिजन इत्यादी आता या जैव तंत्रज्ञानाच्या मदतीने तयार करण्यात येतात. तसेच रोगोपचार पद्धतीत जनुक उपचार देखील सध्या शक्य झालेले आहे. औद्योगिक उत्पादने आणि पर्यावरणाकरता जैव तंत्रज्ञानाचा निरनिराळ्या पद्धतीने वापर केला जात आहे. त्याचबरोबर DNA फिंगरप्रिंटिंग, क्लोनिंग यासारख्या तंत्रांनी व्यवहारात आमूलाग्र बदल घडवून आणले आहेत. त्यानंतर पुढील प्रश्न हा या व्हिडिओमधील शेवटचा प्रश्न असेल. मित्रांनो, इथं काही प्रश्न विचारलाय आणि त्यावर आधारित परत आणखी काही उपप्रश्न आहेत. त्यातला पहिला प्रश्न, पुढे आपण सर्व काही प्रश्न आणि त्यांची उत्तर पुढच्या स्लाइडमध्ये घेतलेत. मित्रांनो, तर ग्रीन कॉरिडॉर म्हणजे काय? ज्या मार्गातून अवयवदान करण्याकरता दात्याकडून मिळालेले अवयव अत्यंत जलद गतीने रुग्णापर्यंत पोहोचवण्यासाठी केलेली सोय असते अशा मार्गाला ग्रीन कॉरिडॉर असं म्हणतात. पुढचा प्रश्न, मृत महिलेचे कोणते अवयवदान करण्यात आले? तर मृत महिलेच्या 2 किडनी, यकृत आणि हृदय हे दान करण्यात आले. पुढचा प्रश्न, एका मृत महिलेच्या अवयवदानामुळे किती जीव वाचले? तर एका मृत महिलेच्या अवयवदानामुळे 4 रुग्णांचे जीव वाचले. पुढचा प्रश्न, 18 किलोमीटरचे अंतर 16 मिनिटात कसे पार करण्यात आले व का? ग्रीन कॉरिडॉरच्या संकल्पनेतून मार्ग मोकळा करण्यात आला. हृदयाच्या ऊती जिवंत असेपर्यंत त्याचे रुग्णापर्यंत पोहोचणे आवश्यक होते, म्हणून एका इस्पितळातून जिथे हृदय देण्यात येणार होते तेथून ते त्या दुसऱ्या इस्पितळात जलद गतीने पोहोचवण्यात आले. शेवटचा प्रश्न, अवयवदानाचा निर्णय कोण घेते? तर मृत व्यक्तीचे जवळचे नातेवाईक या अवयवदानाचा निर्णय घेत असतात. जैव तंत्रज्ञानाचा मानवी आरोग्यात उपयोग यावर आधारित संकल्पना चित्र पूर्ण करा. आपल्याला अशा प्रकारचं एक संकल्पना चित्र देण्यात येतं प्रश्नपत्रिकेमध्ये. हे संकल्पना चित्र आपण उत्तरपत्रिकेमध्ये जसं तसं आखून घ्यायचं आणि उत्तर द्यायचे. चला याची उत्तरे अभ्यासूया आपण. सर्वात पहिला उपयोग आहे तो म्हणजे क्लोनिंग. त्यानंतर जनुकीय उपचार. आता 3ऱ्या क्रमांकाचा उपयोग त्या ठिकाणी खाली प्रतिजन आणि खाद्यलसी हा मुद्दा दिलाय, त्यामुळे नक्कीच या ठिकाणी लसी आणि लसीकरण हा उपयोग येईल. पुढे
रोगोपचारामध्ये आपल्याला या ठिकाणी काही 5 घटक दिलेले आहेत. हे 5ही घटक जैव तंत्रज्ञानाच्या मदतीने आपण तयार केलेले आहेत आणि या 5ही घटकांचा विविध मानवी रोगांमध्ये आपण उपयोग करत असतो. त्यानुसार इन्सुलिनचा उपयोग आपण कोणत्या रोगावर करत असतो त्याचं नाव आपल्याला लिहायचं आहे, ते म्हणजे मधुमेह. त्यानंतर फॅक्टर 8, या ठिकाणी प्रिंट मिस्टेक आहे मित्रांनो, लक्षात घ्या, इथं फॅक्टर 8 पाहिजे. तर याचा वापर आपण हिमोफिलिया या रोगावरती करत असतो. सामान्यपणे आपल्याला जखम झाल्यानंतर त्या जखमेमधून रक्त बाहेर येत असतं आणि ठराविक कालावधीनंतर थोड्या वेळानंतर हे रक्त तिथं गोठत असतं, त्यामुळे पुढचा रक्तप्रवाह थांबवला जातो. परंतु काही व्यक्तींमध्ये जखम झाल्यानंतर हा रक्तप्रवाह सतत सुरू राहतच असतो, म्हणजे जखम झाल्यानंतर रक्त गोठत नाही. तर अशा प्रकारच्या या रोगाला हिमोफिलिया असं म्हटलं जातं. त्यानंतर सोमॅटोस्टॅटिन याचा वापर संप्रेरक नियंत्रणामध्ये केला जातो. इंटरल्युकिन याचा वापर कॅन्सरसारख्या रोगांच्या उपचारासाठी केला जातो. त्यानंतर इंटरफेरॉनचा उपयोग विषाणू संक्रमण रोखण्यासाठी केला जातो. जेवढे काही व्हायरल इन्फेक्शन्स आहेत ते इन्फेक्शन्स थांबवण्यासाठी, त्यांच्या उपचारासाठी आपण इंटरफेरॉन हे घेत असतो. पुढील प्रश्न, क्लोनिंग संदर्भात खालील प्रश्नांची उत्तर लिहा. या ठिकाणी एकूण 5 प्रश्न घेतलेले आहेत. त्या 5 पैकी सुरुवातीला 3 प्रश्नांची आपण माहिती घेऊया. तर क्लोनिंग म्हणजे काय? क्लोनिंग म्हणजे एखादी पेशी किंवा अवयव किंवा संपूर्ण शरीराची हुबेहूब प्रतिकृती तयार करणे म्हणजेच क्लोनिंग. पुढे प्रजननात्मक क्लोनिंग म्हणजे काय? एखाद्या शरीरातील केंद्रक विरहित स्त्रीबीज व दुसऱ्या शरीरातील कायिक पेशीची केंद्रक यांच्या संयोगाने क्लोन जन्मतो. म्हणजेच नव्या जीवाच्या निर्मितीसाठी नराच्या शुक्रपेशीची गरज नसते. या प्रक्रियेला म्हणायचे प्रजननात्मक क्लोनिंग. त्यानंतर तिसरा प्रश्न, उपचारात्मक क्लोनिंग म्हणजे काय? तर केंद्रक विरहित स्त्रीबीज व दुसऱ्या शरीरातील कायिक पेशीची केंद्रक यांच्या संयोगाने तयार झालेल्या पेशी प्रयोगशाळेत विकसित करून त्यापासून मूल पेशी म्हणजेच स्टेम सेल्सची निर्मिती केली जाते. संबंधित व्यक्तीच्या कित्येक व्याधींवर या मूल पेशींच्या मदतीने उपचार करता येऊ शकतो. त्यानंतर चौथा प्रश्न, क्लोनिंग तंत्राने कोणत्या प्राण्याची निर्मिती केली होती? तर क्लोनिंग तंत्राने डॉली नावाच्या एका मेंढीची निर्मिती केली होती. पुढे क्लोनिंग तंत्राचे फायदे सांगा. क्लोनिंग तंत्राचे फायदे पुढे दिलेले आहेत. तर अनुवंशिक रोगाचे संक्रमण रोखणे, वंशवृद्धी सुरू ठेवणे, विशिष्ट प्रवृत्ती उच्चतम करणे हे काही फायदे आहेत. पुढील प्रश्न, या चित्रात काय दाखवले आहे याचा काय परिणाम होईल? इथं चित्र दिलंय मित्रांनो, यावर आधारित आपलं उत्तर असणं आवश्यक आहे. तर दिलेल्या चित्रात एक तरुण मुलगा भर रस्त्यात उभा राहून सेल्फी काढण्यामध्ये गुंग आहे. जवळ येणाऱ्या गाडीची त्याला फिकरही नाही असे आपल्याला दिसत आहे. गाडीचा चालक त्याला बाजूला होण्याविषयी सांगत आहे या प्रकारे, परंतु त्याचे अजिबात लक्ष नाही असे इथं दिसत आहे. हे वागणे पूर्णपणे बेजबाबदार आणि अयोग्य आहे. रस्त्याच्या वाहतुकीत मध्येच उभे राहून सेल्फी घेणे म्हणजे अपघाताला आमंत्रण देण्यासारखे आहे. अशा रीतीने सेल्फी घेताना नक्कीच जीवावरती बेतू शकतं. पुढचा प्रश्न, पुढील चित्रातून कोणता अर्थबोध होतो? तंबाखूजन्य पदार्थ असलेल्या सिगारेटचा कधीही वापर करू नये. तसेच अंमली पदार्थ, मद्य, गुटखा अशा व्यसनांपासून नेहमी दूर राहावे. व्यसनाधीनतेला आळा घालावा असा अर्थबोध या वरील चित्रामधून होत आहे. सामान्यतः कुमारवयीन मुलांमुलींमध्ये समवयस्कांचा प्रभाव खूप जास्त असतो. कधी आजूबाजूच्या मोठ्यांचे अनुकरण म्हणून मुलं लहान वयात तंबाखू, गुटखा, सिगारेट असे तंबाखूजन्य पदार्थ तर अंमली पदार्थ व मद्य यांची चव पाहतात. पण अशा घातक पदार्थांची सवय लागून पुढे त्यांचे रूपांतर व्यसनाधीनतेमध्ये होते. यामुळे मानवी चेतासंस्था, स्नायू संस्था, हृदय यांच्यावर दुष्परिणाम होतात आणि यामुळे यांची कायमस्वरूपी हानी करतात. तंबाखूजन्य पदार्थ यांच्यामुळे तर तोंड, फुफ्फुस यांचा कर्करोग होतो. पुढील प्रश्न, आकृतीचे निरीक्षण करावं. विचारलेल्या प्रश्नाची उत्तरे लिहा. इथे या ठिकाणी आकृती दिली. हे चित्र काय दर्शवते? तर या चित्रामध्ये मानसिक ताणतणावाची समस्या दर्शवलेली आहे. पुढचा प्रश्न, या समस्येची कोणती 2 कारणे स्पष्ट करा. तर वाढत्या लोकसंख्येबरोबरच शिक्षण, नोकरी किंवा व्यवसायाच्या संधी मिळवण्यातील स्पर्धा प्रचंड वाढलेली आहे. त्यामुळे आपल्यावरती ताणतणाव
येऊ शकतो. त्याचबरोबर विभक्त कुटुंब पद्धती, नोकरी अथवा व्यवसायासाठी घराबाहेर पडणारे आई वडील यांच्यामुळे त्या घरातील जे लहान मुलं आहेत त्यांच्यावर अशा प्रकारची ताणतणावाची समस्या निर्माण होऊ शकते. तिसरा प्रश्न, या समस्येच्या निराकरणासाठी 2 उपाय सांगा. तर नियमित व्यायाम, हास्यमंडळ, विविध छंद, संगीत ऐकणे, दीर्घ श्वसन, सकारात्मक आत्मभान ठेवणे, अशा उपायांनी आपण आपला हा ताणतणाव दूर करू शकतो, याचं नियोजन करू शकतो. त्यानंतर पुढचा प्रश्न, पुढील परिच्छेदावर आधारित प्रश्नांची उत्तरे लिहा. इथे परिच्छेद दिलाय, त्यावर आधारित काही प्रश्न असतील. सुरुवातीला आपण परिच्छेदाचं वाचन करूया, त्यानंतर प्रश्नाकडे जाऊया. तर एकमेकांबरोबर सौहार्दाचे संबंध प्रस्थापित करता येणे म्हणजे चांगले सामाजिक आरोग्य होय. सामाजिक दृष्ट्या आरोग्यपूर्ण व्यक्ती निरनिराळ्या सामाजिक परिस्थिती देखील निभावून नेऊ शकतो. बदलत्या परिस्थितीनुसार योग्य आणि अनुकूल वर्तणूक करू शकतो. आपला जोडीदार, आपले सहकारी यांच्याशी अशी माणसे जुळवून घेऊ शकतात आणि चांगली नाती निर्माण करतात. ह्या सर्व नात्यात उत्तम संभाषणाची गरज असते. एकमेकांविषयी सहानुभूती आणि जबाबदारीची जाणीव असणे महत्वाचे आहे. या उलट नात्यांमध्ये मत्सर, सूडबुद्धी, गुमसुत राहून एकलकोंडे बनणे या नकारात्मक छटा आहेत. नात्यात ताणतणाव असतील तर आरोग्यपूर्ण संबंध तयारच होणार नाहीत. ताणतणावाचे नियोजन करणे, त्यासाठी योग्य उपाय योजने, उदाहरणार्थ नियमित व्यायाम, दीर्घ श्वसन, सकारात्मक आत्मभान ठेवणे, अशा प्रयत्नांनी सामाजिक आरोग्य सुधारता येते. तर यावर आधारित काही प्रश्न आहेत. पहिला प्रश्न, सामाजिक आरोग्यपूर्णता म्हणजे काय? तर एकमेकांशी सौहार्दपूर्ण संबंध टिकवता येणे, यामुळे सामाजिक आरोग्य राखले जाते. सर्व प्रकारच्या परिस्थितीत आपण सामाजिकदृष्ट्या आरोग्यपूर्ण राहणे आणि योग्य प्रकारे वर्तणूक करणे म्हणजे सामाजिक आरोग्यपूर्णता. पुढील प्रश्न, चांगले सामाजिक संबंध निर्माण करण्यासाठी कोणत्या गुणांची आवश्यकता असते? तर उत्तम संभाषण करता येणे, एकमेकांशी सहानुभूती आणि जबाबदारीची जाणीव असणे, या गुणांची सामाजिक संबंध निर्माण करण्यासाठी आवश्यकता असते. पुढचा प्रश्न, कोणत्या दुर्गुणांमुळे नकारात्मक परिणाम निर्माण होतात? तर नात्यांमध्ये मत्सर, सूडबुद्धी ठेवणे, दुमसत राहून एकलकोंडे बनणे, यामुळे नकारात्मक परिणाम निर्माण होत असतात. पुढचा प्रश्न, 4थ्या क्रमांकाचा प्रश्न, ताणतणाव नियोजनासाठी तुम्ही कोणते उपाय कराल? तर ताणतणावाचे नियोजन करण्यासाठी योग्य उपाय, वेळीच योजने आवश्यक आहेत. त्यामध्ये नियमित व्यायाम, दीर्घ श्वसन, सकारात्मक आत्मभान ठेवणे, अशा उपायांनी ताणतणाव नियोजन करता येते. शेवटचा प्रश्न, नकारात्मक छटांची 2 उदाहरणे लिहा. तर नात्यांमध्ये मत्सर, सूडबुद्धी, धुमसत राहून एकलकोंडे बनणे, या काही नकारात्मक छटा आहेत. त्यानंतर कोणकोणते घटक सामाजिक आरोग्य निर्धारित करतात? इथे कमीत कमी आपल्याला 5 घटक लिहिणे आवश्यक आहेत. पहिला घटक, कोणत्याही समाजाचे आरोग्य टिकून राहण्यासाठी त्या ठिकाणी असणाऱ्या सोयी सुविधा चांगल्या असणे आवश्यक आहेत. उदाहरणार्थ अन्न, वस्त्र, निवारा, पाण्याची सोय, औषधोपचार, शिक्षणाच्या सोयी व समान संधी, परिसराची स्वच्छता, परिवहनाची सुलभता. त्याचबरोबर दुसरा घटक, तसेच उद्याने, मैदाने, खेळण्यासाठी मोकळ्या जागा या व्यक्ती विकासासाठी महत्त्वाच्या आहेत. त्यानंतर तिसरा घटक, व्यसनाधीनता, गुन्हेगारी प्रवृत्ती, विकृत वागणे आणि विकृत विचार हे सामाजिक आरोग्य बिघडवण्यास कारणीभूत असतात. चौथा घटक, मित्र, नातेवाईकांचा मोठा संग्रह असणे, समवयस्क चांगले मिळणे, एकटेपणाने राहायचे झाल्यास योग्य छंद जोपासणे, आपल्या कामात आणि कर्तव्यात न चुकता झोकून देणे. पाचवा घटक, इतरांप्रती विश्वास, आदर व माणसांचा स्वीकार करण्याची प्रवृत्ती, असे घटक सामाजिक आरोग्य टिकवून ठेवतात. आजूबाजूची परिस्थिती आणि राजकीय आधार, तसेच गुन्हेगारी असणे अथवा नसणे, अशा अनेक बाबींचा सामाजिक आरोग्याशी संबंध असतो. पुढचा प्रश्न, इंटरनेट, मोबाईल फोन्स यांच्या सतत संपर्कात राहिल्यामुळे व्यक्तीमध्ये कोणकोणते बदल होतात? तर इंटरनेट, मोबाईल फोन्स यांच्या सतत संपर्कात राहिल्याने लोकांवर शारीरिक, मानसिक आणि सामाजिक परिणाम होतात. कोणकोणते परिणाम त्याविषयी आपण माहिती घेऊया. तर मोबाईल फोन्सच्या प्राणांमुळे शारीरिक समस्या देखील निर्माण होतात. यामध्ये थकवा, डोकेदुखी, निद्रानाश, विस्मरण, कानात आवाज घुमणे, सांधेदुखी, त्याचबरोबर दृष्टिदोष असे काही शारीरिक त्रास देखील उद्भवतात. सारखे इंटरनेटवर असल्याने एकलकोंडे होतात.
त्यांना आपल्या वेळेचे नियोजन करता येत नाही. त्यामुळे रोजची कामे सोडून अशी व्यक्ती आपल्या वेळेचा भरपूर अपव्यय करतात. त्यानंतर एकलकोंडेपणामुळे समाजातील इतर व्यक्ती, नातेवाईक यांच्याशी सुसंवाद साधणे जमत नाही. फक्त स्वतःचाच विचार करण्याची सवय लागून त्यांच्यामध्ये आत्मकेंद्रीपणा निर्माण होतो. अशा व्यक्ती सामाजिक जबाबदाऱ्या घेऊ शकत नाहीत, त्यामुळे त्यांचे सामाजिक आरोग्य धोक्यामध्ये येते. पुढचा आणि शेवटचा प्रश्न, चित्राचे निरीक्षण करून विचारलेल्या प्रश्नाची उत्तरे लिहा. या ठिकाणी चित्र दिलेले त्यावर आधारित आपल्याला काही प्रश्न विचारलेले आहेत. पहिला प्रश्न, चित्रात दर्शवलेली संकल्पना कोणती? तर हास्य मंडळ ही संकल्पना या ठिकाणी या चित्रामध्ये दर्शवली आहे. तर याचा फायदा कोणता आहे असं विचारलं या ठिकाणी. त्याचं उत्तर, मोठमोठ्याने व मनमोकळे हसून आपला ताणतणाव कमी करता येतो, हा याचा फायदा आहे. तिसरा प्रश्न, मानसिक ताणतणाव जाणवला तर तुम्ही काय कराल? तर प्रत्येक विद्यार्थी याचं उत्तर आपापल्या परीने वेगवेगळ्या प्रकारचे देऊ शकतं, परंतु सामान्यपणे खालील मुद्द्यांचा समावेश आपल्याला करणे आवश्यक आहे. तर नियमित व्यायाम, हास्यमंडळ, विविध छंद, संगीत ऐकणे, दीर्घ श्वसन आणि सकारात्मक आत्मभान ठेवणे, अशा उपायांनी आपण आपल्या ताणतणावाचे नियोजन करू शकतो. तर मित्रांनो, अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण क्वेश्चन बँकमध्ये आपल्याला जे एकूण 41 प्रश्न विचारलेत प्रश्न 4थ्यासाठी, तरी पूर्ण 41 प्रश्नांची माहिती आपण एकूण 4 व्हिडिओच्या मार्फत घेतलेली आहे. त्यानंतर येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण क्वेश्चन बँकमधील उर्वरित प्रश्नांची माहिती घेणार आहोत. तर मित्रांनो, असेच वेगवेगळ्या प्रकारचे विज्ञान विषयक व्हिडिओज व शैक्षणिक अपडेट मिळवण्यासाठी नक्कीच आपल्या डिजिटल विज्ञान या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.